कोंडीला पोहोचलो तिथे मंडळी. या ठिकाणी 2 चुले आहेत. ये या मोठी घळ आहे इकडे पाणी असते आणि एकदम थंडगार पाणी पिण्यासारखं. तर मंडळी बघू शकता याच्यामध्ये मासे सुद्धा आलेत. म्हणजे एवढ्या तेवढ्या कुंडामध्ये हे 2 मासे कधी नाही कधी इथं दिसण्यात येते आणि आज ती खरोखर आम्हाला दिसण्यात आलंय. म्हणजे गायब झालं सर्व काही आणि ते वाघाचीच प्रतिकृती इथे आहे. आम्ही विचारतो त्यांना ना कुठले कुठले बागाची आली ती. टायटॅनिक जहाज रंगते. तर मित्रांनो ही गावरान पद्धत. तो काला होऊ नये म्हणून अशी माती लावली जाते. हे केले नाही का त्यांनी दगड लावून? पाणी कसलं होतं? पाणी नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपला न्यू ब्लॉग सीझन 3 कोंडी. तर आता वाजलेत 9:15. आम्ही कोंडीला पोचलो तिथे. तर आज आमचं थोडंफार पेंटिंगचं आहे आणि आज जेवण आहे मेन म्हणजे. आणि खास करून आमच्या जेवणाचे स्पॉन्सर्स आहेत. एक माझा वर्गमित्र म्हणजे 2 वर्गमित्र आहेत. एक म्हणजे तुषार गुंड महाजने आणि अविनाश काटले आणि शुभम पोटे यांनीसुद्धा आम्हाला 3 किलो चिकन दिलं आहे. तर हे सर्व एकत्रितरित्या होईल सर्व काही. आणि आपली इथे मंडळी म्हणजे आदिवासी वाडीवरची ही बरीच मुलं आहेत. जवळजवळ 15-16 मुलं जे असतात त्यांना आज खास हे वनभोजन असेल सर्वांना. कारण 2-3 दिवस आम्हाला मदत करतायत. तर आम्हाला आजसुद्धा सकाळी स्पॉन्सरशिप भेटलं आहे. म्हणजे आम्ही जे पिण्यासाठीचे जार जे आणतो ते रोशन काटले श्रीजलचे मालक त्यांनी आम्हाला लागतील तेवढे जार इथे दिलेले आहेत. तर आम्ही इथपर्यंत ते जार आणतो. थंडगार पाणी मस्त दिवसभर वाटतं आम्हाला प्यायला. आणि सौ मेघा निलेश वारगे PNP शिक्षिका त्यांनीसुद्धा आम्हाला ह्या रंगोळीसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. म्हणजेच 1000 रुपये त्यांनी GPay केलेत मला. तर कलात्रंग अलिबागतर्फे निलेश वारगे मेघावहिनी यांना खूप खूप धन्यवाद. तसेच आता आम्ही इतर जरा साफसफाई करतो आहे. म्हणजेच आता जेवण वगैरे इथे बनवणार आहोत आज. भरपूर जेवण असेल आज आणि दुपारी वगैरे काही मंडळी येतील साफसफाई वगैरे करण्यासाठी वगैरे. कारण इथे भरपूर काही दगडी वगैरे आलेले आहेत, बऱ्याच प्रमाणात आहेत. खूप साफसफाई करायला लागणार आहे इथे. आणि तेवढीच जे साफसफाईसाठी जी मदत आहे ती जरा कमी पडते आम्हाला. म्हणजे लोक जर आली असती कोण तर खूप छान झालं असतं. तर आज आमचा 3रा दिवस इथे. तर इकडे जिज्ञासा थले रानू खूप मेहनत करते. तशी प्रिशासुद्धा आले आज पुन्हा. इकडे ऋषभ आहे आणि बाकीची मंडळी खाली आहेत तिकडे. तर आता मग आजचा सुद्धा आपण हा ब्लॉग बनवणार आहोत. एक एन्जॉय असणार ह्याच्यामध्ये. एक कलेचं काम करता करता एक एन्जॉयमेंटसुद्धा असेल. खूप काही गोष्टी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. आम्ही इथे काय करतो हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मग. हो टाक मंडळी. या ठिकाणी 2 चुले आहेत. इथे आहे एक चुला 3 दगडांचा. इथे सुद्धा आहे. तर इथे आम्ही चटई वगैरे टाकले. आणि इकडे आमचे आचारी तिला मदत करणार राणू. आता चिकन वगैरे बनवतील इथे. आज नॉनव्हेज आहे खास सर्वांसाठी. आणि तिकडे आमची मुलं आस्वाद आणि ह्याचं नाव काय रे? शिवम. 2 जण फाटी आहे. वरून नको फाटी काढूस. खाली पडले सुकी फाटी असतील बघ. फाटी सुकी बघ इकडे खाली असतील.
हां वरती तर- नको बाबू चढू. हां तर ते फाटींची वगैरे व्यवस्था करतात सर्व. इकडे पण फाटी आणली ते बघ पोरांनी दोघांनी बघ. ये आण. हां हां सावकाश सावकाश चढ हा. ठेव इकडे. हां तर मित्रांनो इथे बघू शकताय पाणी म्हणजे झऱ्याचं पाणी आहे. तर ही मोठी गळ आहे इकडे आणि या साईडला भागामध्ये झऱ्याचं पाणी येतं भरपूर. आणि ही पाईपलाईन नेलं इकडे. काका हां थोड्यावरती जा. हां कम तो पण तर- बघायला भेटेल. हे जे पाणी आहे हे वरून आले सगळं पाणी झऱ्याचं आणि इथून या पाईपामार्फत आपल्याला पाणी मिळेल. काका इकडे जा. तर इकडे आहेत जानुशीद जे यांची झोपडी बघितली आपण त्या आणि त्यांच्याकडनं आम्ही सर्व साहित्य आणले टोप वगैरे सर्व जेवणासाठी आणि आता ते स्वतः आलेत पाण्याची व्यवस्था करायला. तर या ठिकाणी पाणी आहे तो जीवन गेला इकडे. तर हे कसं काय आहे इकडे आतमध्ये एकदम असे कोंडीच्या कोंडी आहे त्याच्यात पाणी भरपूर असते. जवळजवळ पावसाळा उन्हाळ्यावर ते पाणी असते आणि एकदम थंडगार पाणी पिण्यासारखं असते आणि एकदम शुद्ध. तर याच्या आतमध्ये याच्या आतमध्ये पण दौरा वाकला पाहिजे. हो का अरे त्याच्यात ते पाला तर- आपला नाही त्याच्या पुढं आहे पुढे एकदम आतमध्ये. आतमध्ये हा त्यावर तर ह्याच्या आतमध्ये एक विहिरीसारखा खड्डा आहे आणि त्याच्यात भरपूर पाणी असतं. तर सध्या ते पाणी म्हणजे पालापाचोला पाडला असेल त्याच्यामध्ये ना. काय नाही एकदम शुद्ध. एकदम शुद्ध पाणी आहे. तिथं पाण्याला अच्छा. पाचोळा पडत नाही. हे सावकाश आतमध्ये किती आतमध्ये गेलाय तो. आतमध्ये एकदम आतमध्ये रे शेवट हे जास्त आत जाऊ नको रे. असे वरून अशा अटॅक बघ आतमध्ये विहिरी सारा आहे बघ. हो काय हो. ए एवढा तो आतमध्ये गेला. हो, आम्ही याच्यात पूर्वीपासून आम्ही याच्यातून पाणी पितो तर आणि एकदम गार पाणी हो काय पिण्यासाठी. तिकडे दिसतोय जीवन पूर्ण त्याच्यामध्ये गेला आणि त्या आतमध्ये एक कुंड आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे. आणि इकडे आहे सर्व हे झऱ्याचं पाईप जे आणलेत तिकडून आणलेत सर्व ते सर्व वर्षी आणलेले आहे. वरून. तिथे भरपूर पाणी आहे. तिकडे पाणी पूर्वीपासून वाहतं पाणी आहे हा. आणि तिकडे जर पाण्याचं जर धरणाचं प्लॅनिंग म्हणजे एक डॅम बनवला हा. तर इकडं पाणी कायमचं राहणार. काय म्हणतात वाहतं पाणी राहणार आहे एकदम शुद्ध आणि वरती कुठला गाव नाही काय नाही सगळं एकदम शुद्ध पाणी काही कचरा नसतो आणि असं पिण्यासाठी पण पाणी चांगलं वरती. अच्छा नंतर आपल्या दुपारनंतर वगैरे बघायला मिळेल तिथे. हो मिळेल. बघू नंतर कसं काय ते. तर मंडळी हे सर्व पाईप आहेत आणि वरून झऱ्याचं पाणी भरपूर वाहत असतं तर ते पाणी इथपर्यंत पोचलं जातंय आणि कंटिन्यू पाणी चालू असतं. हे 24 तास पाणी चालू असतं भरपूर. आता तेच पाणी आपण आता इकडे घेतोय. तर इकडे पाठीमागे ही जी गळ आहे त्यातून पाणी आणलंय. कशा त्याच्यात मासे आहेत. अरे बाप दाखव सावकाश. जे यातूनच भेटला ना रे पण. अरे बापरे बघू. जाम पाणी. तर मंडळी बघू शकता याच्यामध्ये मासे सुद्धा आलेत. म्हणजे एवढ्या वरती त्या घडीमध्ये मासे आहेत हे बघा. तर वाघमुरा बोलतो याला आणि हे मासे सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत आणि पाणी पण एकदम थंडगार आहे. असं पिऊ शकतो पाणी ना. हो बिंदास पाणी पिऊ शकतो. हा जरा चांगलं पाणी आपण घालून दुसरं पिऊ. आपण आणून काढू. तर हे मासे ते अंड्याचं तेवढ्या कुंडामध्ये हे 2 मासे सापडले म्हणजे आतमध्ये मासे वगैरे आहेत. न तिकडं भरा ना ते खाल उतरवणार का तुम्ही? आणि ही कोणीची सध्याची अरे परिस्थिती. तिकडं भरातला. तर गेल्या वर्षी सुद्धा आमच्या गावातील मध्ये नेऊन दगडीवर काढल्या होत्या आणि यावर्षी सुद्धा आहेत साफसफाई करणं बाकी आहे थोडं. तर ही परिस्थिती अशी आहे. पावसाळ्यामध्ये हे खूप सुंदर असं ठिकाण असतंय. तर मंडळी तर आपण जे वाघाची डरखाली म्हणजे जो जसा दगडावरती आकार होता त्याप्रमाणे केलं इथे आणि त्याच्या पाठीमागचा सुद्धा एक इतिहास आहे तो आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हता. मला तर इतिहास माहीत नव्हता पण हे अचानक कसं काय शक्य झालं
म्हणजे एक तेव्हाची जी गोष्ट म्हणजे बरेच जुनी आहे ती जाणकार इथे लोक आहेत इथले स्थायिक त्यांना माहिती आहे की ते काय घडलं होतं प्रकारने कसा आणि हा वाघाचं सुद्धा इथं असणं हे सुद्धा एक घटनात्मकच आहे कारण ते मला सुद्धा आत्ताच समजतंय यांनी सांगितल्याप्रमाणे पण त्यांच्या तोंडून आपण ही काय घटना होती नक्की ती सुद्धा जाणून घेऊ म्हणजेच ह्या कोंडीला हे जे रुद्ररूप साकार झालेलं आहे म्हणजे आपण जे वाघ डरकाली फोडणारा वाघ का साकारला याचं तुम्हाला नक्कीच कळेल मला तर समजलं तर तुम्हाला सुद्धा समजेल हे ह्याचं मागचं मेन कारण काय आहे नाही ह्याच्या पाठीमागचा इतिहास जो आहे तो काय आहे तर इकडे जाणूशीत त्यांना हे इथले स्थायिक आहेत आणि यांचाच हा एरिया इथला आहे इकडचा सर्व तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात हे जाणून घेऊ की पूर्वी काय घटना घडली होती की त्यामुळेच आता इथे हे जे स्थायिक आपण रंगकाम केलं वाघा डरकाली फोडणारा वाघ हा आपापसातून नाही आला आहे कलात्मक दृष्टीने आलेला आहे परंतु इथं साकार होण्यामागचं कारण सुद्धा वेगळं असेल किंवा वेगळं आहे ते आता आपल्या स्वतःहून सांगतात. हा नमस्कार. आमच्या इथे जो वाघाचा चित्र रंगवला जातो दरवर्षी महेंद्र गावंड साहेब हे एक आपलं वजन एक म्हणजे पूर्वीच्या घटनेनुसार आहे तर त्या घटनेनुसार एका धनगरीन बाई होती ती टोंडग्यावर बसून यायची तर आता मी झोपडं बनवलंय तिथून तिचा एक गाड रस्ता होता आणि रस्ता होता त्या रस्त्याने ती खाली उतरायची आणि माझ्या शेताच्या खाली त्या शेतात खाली असतावेळी ती वाघाने तिला खाल्ल्याने ती तिथंच गायब झाली आणि इथं धाकी म्हणून असे ओळखलं जातंय धाकी देवी म्हणून आणि आज हा वाघ आहे तो म्हणजे तिथून त्याने उत्पन्न आज ह्या कोंडीच्या धबधब्याखाली घेतलेला दिसून येतोय. आज या महेंद्र गावंड साहेबांच्यामुळं आज आम्हाला पाहायला भेटलं की सच्ची घटना कधी नाही कधी इथं दिसण्यात येते आणि आज ती खरोखर आम्हाला दिसण्यात आलंय. म्हणजे ह्यापूर्वी ही घटना अशी घडली होती साधारण किती वर्ष झाली असेल की ही घटना साधारण कमीत कमी माझे आजोबा होते माझे वडील जवळजवळ 3.5 वर्षाचा मी होतो त्या आजोबांच्या बरोबर मी राहत होतो. आज मला 40 वर्ष व्हायला आली जवळजवळ मी आजोबांना सगळं विचारून सगळं ह्या एरियात आणि आजोबांच्या बरोबर कायमचा मी पाठी असायचो म्हणून म्हणजे अंदाजे मला आजोबांच्या काळाच्या आता आजोबांच्या म्हणजे 60-70 वर्षापूर्वी जवळजवळ हे आमची जागा आहे की माझ्याकडं 33 सालाच्या पुराव्याचे हे आपल्या पावते आहेत तर त्या अजूनपर्यंत आमच्याकडे आहेत. तिथून ते आजोबा आम्हाला ही घटना सांगितली तिथून आम्हाला ही घटना माहिती आहे आणि खरोखर ज्या वेळेला काही लोकांनी थट्टा केली होती आमच्या शेतात की धाकी देवी असेल तर ह्या राव जो आपण भात टाकतो त्याचा राब बनवला जातो तर तिला सांगितलं खरोखर तू धाकी देवी असतील तर उद्याच्याला तुम्ही बोलतो ह्या राबाची उपटून टाका. दुसऱ्या दिवशी आले तर त्या राबाचं पूर्ण नायनाट केलेलं होतं आणि ही सच्ची घटना आहे. अजून पण काही लोक त्याच्यातली जिवंत आहे ती लोक बोलतात. अच्छा म्हणजे आपण जो इथे वाघाचं जे डरकाली फोडणारा वाघ जे काढलेला आहे त्यामागचा इतिहास बऱ्याच वर्षापूर्वी होता आणि तो आता साकार होताना दिसतोय की त्याचं रुद्ररूप इकडे आलेलं आहे. समजा डरकाली फोडणारा वाघ म्हणजे ते धाकी जी व्यक्ती होती धनगरीन म्हणजे देवीच मानली होती आणि त्या देवीला वाघाने मारल्यामुळे ते तिथंच गायब झालं सर्व काही आणि ते वाघाचीच प्रतिकृती इथे आहे म्हणजे कोंडीच्या दरम्यान हे एक योगायोग आहे सर्व आणि ते आम्हाला पण आता माहित पडलं सर्व. आम्हाला आमची इच्छा होती आजोबा बोलायचे की इथं आपल्या वाघोबा आपल्या देवस्थान सारखं म्हणजे वाघोबा आपल्या कुटुंबात आहे देव तर तो देवाचं ते बोलत होते की इथं एवढ्या मंदिर व्हावं पण आमचं काहीतरी सामाजिक आदिवासी सामाजिक संस्था असून त्याच्यातून कुठून तरी प्रयत्न करून माझा प्रयत्न चाललेला आहे. एक शेड का नाही होईल पण त्याचं मी मंदिर बनवण्याचं माझं उद्दिष्ट चाललेलं आहे. ओके ओके तर ठीक आहे. आम्ही म्हणाली खूप छान माहिती मिळाली की या पाठीमागचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती पडला नक्की काय होतं आणि कशा पद्धतीने आपण हे केले ते बाकीच्या गोष्टी आहेत ह्या एक पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा खूप छान आहेत
आणि जे आपण करतो सातत्याने, आणि आपल्याला तसा सपोर्टही खूप आहे आपल्या गावकरी मित्रांचा सुद्धा आहे. ज्याला शक्य होईल तो आपल्या परीने रंगरंगोटीसाठी सुद्धा मदत करतायत, आणि काही व्यक्ती इथे काहीतरी नवीन बदल घडावेत यासाठी सुद्धा प्रयत्न करतायत. तर नक्कीच करावेत, जेणेकरून पुढल्या वर्षी सुद्धा इथं चांगलं ठिकाण होईल, असं व्हायलाच पाहिजे निश्चित करून. तर आमचे प्रयत्न तर आहेतच, बाकीच्या लोकांनी सुद्धा सपोर्ट करायला हवा आहे. तर मित्रांनो, इथे आपली जेवणाची तयारी चालली आहे. इकडे लसूण वगैरे ठेचण्यासाठी इकडे कांदा वगैरे कटिंग केला आहे राणूनी. आम्ही पाणी आणतो तिथून, ते पाणी पाईपानी. तर इकडे बघू शकता चिकन आहे. तर मित्रांनो बघू शकता, हे चिकन जवळजवळ 3 किलो आहे. ही तयारी आपली झाली. इकडे मस्तपैकी मेजवानी असेल आपली सर्व ह्या मुलांसाठी वगैरे. दुसऱ्यांदा इकडे आमचं जेवणासाठी पाणी चाललंय. इथे भरपूर आम्हाला पाणी मिळते. हो, पाणी नाही धरत. इथला लिकेज केलाय वाटतं बंद त्याने. केलंय पण. तर मित्रांनो, हे आहेत इथलेच रहिवाशी दामाशीत. तर हे सगळं यांचंच इकडं आहे, आणि आम्हाला सुद्धा यांची खूप मदत होते. प्रत्येक गोष्टीची कमी असे वाटत नाही, कारण प्रत्येक काय लागलं थोडंफार तरी आम्हाला तिथून लगेच जाऊन आणता येतं. तर खूप छान सहकार्यसुद्धा करतात आम्हाला. तर तुम्हाला इथं कसं वाटतं ह्या भागामध्ये? चांगलं वाटतंय. आता लोक वगैरे पावसाळ्यामध्ये येतात वगैरे इथे, तर तुमचं म्हणजे असं काय घेतलं, लोकांचा व्यवसाय सुद्धा चांगला होता ना इकडे? चांगलं होतं व्यवसाय, मक्या बिक्याचा. होतं का? हम्म. तर असेच काय ना काहीतरी व्यवसाय चालू होतीलच. आणि खूप माणसं येतात ना इकडे? खूप येतात माणसं. कुठपासून येतात? पार मुंबई, पेन, पनवेल, आपले पुण्यावरची आली होती. हो काय? पुण्यावरची आली होती, तुमचं खोपोलीची. इथं घर असल्यामुळे तुम्हाला माहित पडतं की कोण कोण कधी कधी येतात मग आम्ही वगैरे काय? विचारतो त्यांना ना, कुठले कुठले भागाची आली ती. अच्छा अच्छा. मग त्यांना विचारतो. यावर्षी सुद्धा येतील भरपूर. येतील. तर आपल्याला ही साफसफाई वगैरे भरपूर काय करायची आहे इकडे. ह्या दगड जातील ना. या सगळ्या दगड जातील. तर या ठिकाणी आपली टायटॅनिक जहाज रंगते, आणि आपली ही छोटी मंडळी सर्व आपल्याला चांगलं सहकार्य पण करतायत. हां हां दर्शन, हां लाव काका याला पण हो. त्याला नाही तिथे नाही लावायचं. तर मित्रांनो, ही गावरान पद्धत, तो काला होऊ नये म्हणून अशी माती लावली जाते. तुला पुढे पाहिजे. तर यात आपल्या त्या रेसिपी तयार होईल. तर स्वाती बनवते आणि राणू बनवत आहेत दोघी जणी मिळून आपलं चिकन रेसिपी. तर बघा काय काय टाकतात इकडे. कांदा, टोमॅटो टाक.
खडा मसाला आहे ना हां टाका. हे बघा मंडळी किती पाणी प्रेशरनी येते वरून. तरी याला मशीन नाही काय नाही. चिकन मसाला. आधी पण टाक. तर आमचे आज 2-2 कुक आहेत तिथे आणि भरपूर आहे चिकन वगैरे. मुलं पण आहेत भरपूर, येतील आणखी आणि खूप टेस्टी होणार आहे. तर मित्रांनो जंगलामध्ये येऊन चुलीवरचं असं जेवण खाण्याचा एक आनंद वेगळाच असतोय. आणि आमचं भाग्य या दिवसामध्ये आम्हाला हे इकडं सर्व अनुभवता सुद्धा येतोय आणि आम्ही करतोय. तर इकडे आस्वाद पाणी आणतोय. आणि आपल्याला हे पाहिजे होतं ना. तर मित्र हा श्रीजल जो आहे बेलोशी गावातील रोशन काटले यांनी आम्हाला दिलं आहे आणि मोफत दिलं आहे. सर्व जेवढे लागतील तेवढे तो आम्हाला पुरवणार आहे इकडे. तर रोशन तुला धन्यवाद, तुझं सहकार्य मोलाचंच आहे. तर आमच्या इकडे जेवण होतं आहे. तर हे चिकन झाल्यानंतर भात वगैरे होईल. नाश्त्याला मी फरसाण आणलं आहे. हे आहे कोंडीचं पाणी पिते ती. पाणी किती स्वच्छ आहे, मस्त वेगळी आहे. ग्लास दे इकडे. जा आता तिकडे. हां सावकाश. ओके रंग हो. हां असं राहील थांब. हां हां हे त्या मातीवर पाणी जातो तिकडे. भाऊ त्या मातीवर उडव तिकडे पाणी. ग्लास घे तिकडे उडे माती. त्या मातीवर उडव पाणी. ते साफ पाडायला पाहिजे. कलर मारला ना की होऊन जाईल. तर इकडं आमचं चिकन रेडी झालंय. खोबरं टाकायचं का? इकडे तांदूळ साफ करते रानू. काळजीचे तुकडे कुठे होते? मध्ये स्टॉप करायचा. तर मित्रांनो दुपारचे 2 वाजलेत ना, 1:15 वाजलाय.
आणि आता आम्ही जेवायला घेतो. आमचं चिकन वगैरे रेडी आहे इकडे, भात वगैरे रेडी आहे, भाताचे 2 टोप आहेत तिकडे. आणि या चला जेवायला, या लवकर ये. हात वगैरे धुतलेत का रे? तर मित्रांनो ही आमची छोटी छोटी मंडळी. सर्वेश पोटभर जावा, भरपूर आहे चिकन. आवड्याला द्या लागेल सिमेंट वाई. चिकन कमी कमी वाढा पुराय पाहिजे. आणि आता तुझे उडून पाणी बंद पुरा कसा आला चिकन? आवडलं ना चिकन? मग बोलच नाही तो. आवडला. सर्वेश कसा आलाय? हा कोणला काय आला? हो का जीवन काय बरं आहे ना? ऋषभ पोटभर जेव. संध्याकाळी स्वाद पुला देऊ ना. तर मंडळी हा इकडे दाखवा. अय भाऊ तुला भात. आमचं व्हेज जेवण आहे इकडे. त्या साईडला हे इकडे व्हेज आहे, आंबे कांदे. आणि इकडे नॉनव्हेज खातात. मी नाही नॉनव्हेज खात. भात भात नको भात. ये नदी लाली तो आजवाड़ी. तर मंडळी पाऊस सुद्धा आला आणि ही आमची आर्ट सुद्धा आता बहुतेक कंप्लीट झालंय. तर मंडळी इथे आम्ही कातलावरती जिथे चिखल भाग असतो, म्हणजे जाण्याचा मार्ग जो आहे तो भरपूर स्लिपरी असतो, म्हणजे ते कोणीही सरकून पडू शकतो. त्यासाठी आम्ही हा फिश इथे केला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जी सेवाल आहे ती येणार नाही. इकडे सुद्धा फिश वगैरे केलेत रेग्युलर दरवर्षीप्रमाणे जसं आहे त्याप्रमाणे रंगरंगोटी केलेली आहे. इकडे सुद्धा डरकाळी फोडणारा वाघ आणि गरुड, सिंह आणि प्रत्येक दगडावरती स्माइली जे आपल्या मोबाईलमध्ये असतात नेहमी आपण बघतोच तसे स्माइली आहेत प्रत्येक ठिकाणी. तिकडे रानू आहे, सगळं स्माइली वगैरे तिने काढलेत छानपैकी असे. आणि इकडे टॉर्टाईज कासव आहे, मोठा भला मोठा दगड आहे त्या आकारामध्ये रंगवला आहे. तिकडे आपली टायटॅनिक जहाजसुद्धा रेडी झालं आहे.
इकडे स्माइली आहेत. शिवाय इकडे छोटंसं बॅनर कोंडी आणि हे आमचे आर्टिस्ट महेंद्र गावंड, जिज्ञासा थळे, रिषभ भोपी, स्वाती गावंड, जीवन सीद, निखिल पिंगला, अस्वाद पिंगला, त्रिशांसुद्धा सहकार्य केलं. आणि जे विशेष सहकार्य केलं म्हणजे आम्हाला याच्यामध्ये सहायता केली कलरसाठी वगैरे रंगरंगोटीसाठी म्हणजे श्रीधर भोपी, प्रमोद भोपी सर, सौरभ ठाकूर, राकेश भोपी, सुमित वारगे, रोशनी ठाकूर, रोशन काटले, अविनाश काटले, तुषार गुंड, शुभम पोटे, सौ मेघा निलेश वारगे आणि महेश कांबली या सर्वांनी आम्हाला केवळ व्हॉट्सअपच्या स्टेटस म्हणजे केवळ व्हॉट्सअपचे जे स्टेटस मी ठेवायचो ते स्टेटस बघून त्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलं. तर खरोखर तुम्ही जे या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणजे ज्यांचा इथे नसूनसुद्धा त्यांचा हातभार लागलेला आहे. म्हणजे खूप त्यांनी योगदान दिलं आहे कलेच्या ह्याच्यामध्ये. आम्ही जे कला साकारतो कुठेतरी आमच्याकडे पैशाच्या बाबतीतसुद्धा कमतरता असते म्हणजे एवढं आम्ही करू शकत नाही आहे. परंतु ह्या लोकांची ह्या लोकांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं. गेल्या वर्षीसुद्धा आम्हाला काही मंडळींनी सहकार्य केलं होतं आणि त्याच्यानुसार आज ही पूर्ण कलाची साकारलेली आहे. आणि आतापर्यंत आम्हाला कला साकारताना पावसाने खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे. म्हणजे पाऊस आलाच नाही आणि आम्ही छान प्रकारे कलासुद्धा साकारू शकलो. तर जे आम्हाला सहकार्य केलं विशेष करून त्यांचं खूप खूप धन्यवाद. कलातरंग चित्रकला क्लासेसतर्फे खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे राणू इकडे जिज्ञासा चंद्रकांत थळे, कातलपाडा चौल. तर आम्ही सोबतच असतो पेंटिंगसाठी वगैरे सगळीकडे. परंतु तिनेसुद्धा खूप वेळ काढून या ठिकाणी खूप मेहनत घेतली. खरोखर तिचेसुद्धा आभार आणि नेहमीच ते सहकार्यसुद्धा लाभतं. तसेच आमच्या मंडळीसुद्धा सहकार्य केलं. तर अनु कसा वाटला आता आपला 3 दिवसाचा प्रवास म्हणजे आम्ही 3 दिवस इथे येतो आहे. सकाळी येतो आहे, सर्व काही साहित्य घेऊन इथेच जेवण वगैरे करतो आहे. तर हा 3 दिवसाचा प्रवास तुला कसा वाटला म्हणजे? खूप खूप छान वाटलं. कलर काम करताना खूप मज्जा आली आणि मुलात पेंटिंगची आवड असल्यामुळे खूप छान वाटलं. आणि इतर ह्या आदिवासी आणि या मुलांमध्ये आदिवासी मुलांनी खूप आम्हाला मदत केली. त्यांच्या सहकार्याने खूप आम्ही आणि त्यांच्यात राहून सुद्धा कला करायला खूप आवडलं कला असं करायला खूप छान वाटलं. आणि जेवणाच्या बाबतीत काय सांगशील? कधी जेवण ह्या जंगलामध्ये जेवण केलंस का तू कधी? नाही. चुलीवरचं जेवण इथं करून खूप छान वाटलं. टेस्टी आणि चुलीवरचं जेवण खूप टेस्टी लागतं. तर वहिनीने खूप छान असं जेवण आज बनवलं म्हणजे होतं. तुम्ही दोघींनीच बनवलं आज. खरंच खूप छान जेवण होतं आणि जेवणासाठी आम्हाला स्पॉन्सरसुद्धा होते. तुषार गुंड, अविनाश काटले तसेच शुभम पोटे यांनी आम्हाला सर्व ते जेवणासाठी स्पॉन्सर केलं होतं. आणि आम्ही वाट बघत होतो की आणखी कोण येतील गावात, कारण बरंचसं असं चिकन वगैरे शिल्लक होतं की त्यांना भेटेल. आम्ही भात वगैरे भरपूर केला होता परंतु दुसरं कोणी आले नाहीत. परंतु ह्याच भागातली जी मंडळी होती ती भरपूर होती आणि त्यांनी जेवणाचा आनंद खूप मनसोक्त घेतला. आम्हालासुद्धा बरं वाटलं. आणि आता तर आपले वेध लागले आहेत पावसाळ्याचे. म्हणजे ही जी परिस्थिती जी आहे पाठीमागची ती थोड्या दिवसानंतर बदलून जाणार आहे पूर्ण. राणूसुद्धा पहिल्यांदाच आले इथे, पावसाळ्यामध्ये आले नाही. आता ह्या वेळेला येईल तर तुला नक्कीच इथली परिस्थिती खूप वेगळी वाटेल. हा नजारा जो आहे तो खरोखर म्हणजे पावसाळ्यामध्ये मी नक्कीच येईल आणि तुम्ही पण सगळे नक्कीच या भेट आणि द्या. इथे enjoy जे करा. कोणी येईल आले नसेल तर फक्त आल्यानंतर सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय आहे की प्रत्येक ठिकाण हे एवढं काही चांगलं नसतं असतं असंच नाही आहे. तर प्रत्येक ठिकाणी धोका हा असतोच. तर या ठिकाणी असं आहे की ह्या भागामध्ये शेवाळ जास्त असते. त्याच्यामुळं कातल वगैरे चिकट होतो, पडण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे सांभाळून जे काही लोक मद्यप्राशन करून वगैरे इथे येतात, एन्जॉय करतात आणि कुठेही जातात, पडतात वगैरे, मग दुखापत होते. अशा काही घटना घडू नयेत याच्याकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण स्वतःची काळजी स्वतः घेणं महत्त्वाचं आहे. जे ग्रुपमध्ये आलेले असतात त्यांनी ग्रुपमध्ये सर्वांना एकत्रच ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि संध्याकाळी 6च्या नंतर इथे शक्यतो थांबू नये, कारण हा जंगल एरिया आहे. त्याच्यामुळं काळोख होतो, रस्ता भरकटू शकतात. त्याच्यामुळे इथे थांबणं योग्य नाही. जे तुम्ही आलात तर कमीत कमी म्हणजे संध्याकाळ होण्याच्या आतमध्येच इथून तुम्हाला परतीचा मार्ग करावा लागणार आहे. आणि तुम्ही याल, खूप खूप एन्जॉय कराल.
हे सर्व आहे ते तुमच्यासाठीच आहे, तुम्हा आम्हासाठी आहे. आम्ही सुद्धा एन्जॉय करतो, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आणि खूप छान असं पर्यटन स्थळ हा बेलोशी गावामध्ये लाभलेला आहे. बेलोशी सागवाडी या गावामध्ये लाभलेला आहे. असं ठिकाण कुठेच नाही आहे. आणि ह्या ठिकाणाचा मनसोक्त आनंद घ्या, एन्जॉय करा. फक्त स्वतःची काळजी स्वतः घ्या, हे मात्र विसरू नका. तुम्हाला पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे सीझन 1, सीझन 2, सीझन 3 कोंडीचेच हे ब्लॉग नक्कीच येतील. मी अजूनपर्यंत अपलोड केलेले नाही आहेत, परंतु आता ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. आम्ही इथे येऊन काय काय केलं, कशा प्रकारे उन्हामध्ये पेंटिंग्स केल्या. भरपूर ऊन असायचं, तरी उन्हामध्ये थोडंसं थांबत थांबत वगैरे आम्ही केलं. कातल वगैरे भरपूर गरम झालेला होता, तरीसुद्धा आम्ही पेंटिंग पूर्ण केल्या. तर ह्या कशाप्रकारे केला हे आम्ही व्हिडिओत सर्व काही कैद केलेलं आहे. जे पेंटिंग्स वगैरे आहेत ते सर्व कैद केलेले आहेत. तर आम्ही एन्जॉयसुद्धा भरपूर केला. आपले ब्लॉग कलातरंग अलिबाग हे यूट्यूब चॅनलवर भरपूर असतात, परंतु आम्ही एन्जॉय करत ह्या पेंटिंग केल्या आहेत. आणि त्याचबरोबर सहकार्य सर्वांचं होतं. त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. असेच सहकार्य तुमचे राहू देत. परत इथे साफसफाई वगैरे आहे, काही करायचे ते सुद्धा जर आवर्जून कोणाला वाटलं तर तुम्ही नक्कीच येऊन करू शकताय. आमच्याकडे सुद्धा वेळ कमी असतो, आम्ही सुद्धा वेळ काढूनच हे सर्व काही करतो. परंतु जेवढं शक्य होईल तेवढं निसर्गासाठी तुम्ही योगदान नक्कीच द्या, कारण निसर्ग आहे तर आपण आहोत. तर सर्वांना पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कलातरंग चित्रकला क्लासेसतर्फे सर्वांना पावसाळ्याच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. या, आनंद लुटा, मौजमस्ती करा. कोंडी हे ठिकाण आपलंच आहे. आनंदाने या, आनंदाने जा. तुमचा प्रवाससुद्धा सुखाचा हो आणि मजेत राहा. तर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नक्की करा. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजे सीझन 4चा आपला असेलच, कोंडीचा. तर हे ब्लॉग तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. बाय बाय.